मित्रांनो, तुम्ही कल्पना पण करू शकत नाही मित्रांनो, यवतमाळमध्ये आपल्या असं घडलेलं आहे की 34 मुलीचं अपहरण झालेलं आहे. चला आपण बघूया. आता आपण ऑडिओ क्लिप पण बघणार आहोत. त्याच्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त एका छोट्या चुकीमुळे 34 मुलीचं आयुष्य कायम बदललेलं आहे मित्रांनो. हो, हे खरं आहे. कुठलीही चित्रपटाची स्टोरी नाही आहे मित्रांनो. हे खरं आहे की घडलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये घडलेलं आहे. एका साध्या ओळखीपासून सुरुवात झाली, मैत्री, विश्वास आणि मग अचानक ब्लॅकमेल. मागे 1-2 नाही तर तब्बल 34 मुली या जाळ्यात अडकलेल्या आहे मित्रांनो. त्यांचे फोटो, व्हिडिओ यांचा वापर करून त्यांना धमक्या गेल्या. त्याच्यानंतर मानसिक आणि शारीरिक अत्याचार झालेले आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजेच की हे सर्व खूप दिवसांपासून चालू होतं, पण कोणाचंही कळालेलं नाही मित्रांनो. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरलेलं आहे. पालकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे मित्रांनो. चला आपण आता ऑडिओ क्लिप बघूया. महाराष्ट्रामधून एक खूपच धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येतेय, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातून. इथे तब्बल 34 आदिवासी मुली अचानक बेपत्ता झाल्या आहेत आणि या एका घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊया. 34 हा फक्त एक आकडा नाहीये. विचार करा, एकाच भागातून तब्बल 34 आदिवासी मुली अचानक गायब होतात. हा आकडाच खरं तर या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आपल्या डोळ्यासमोर आणतो. मग या मुलींचं नेमकं काय झालं? त्या कुठे आहेत? त्यांना विकलं गेलंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण? हेच ते प्रश्न आहेत जे आज सगळ्यांच्या मनात आहेत. आणि आपण ह्या माहितीच्या माध्यमातून ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पाहूया आपण हे प्रकरण टप्प्याटप्प्याने कसं उलगडत गेलं. सगळ्यात आधी हे धक्कादायक प्रकरण समोर कसं आलं, मग यात तस्करीचे आरोप कसे झाले, यात मुख्य संशयित कोण आहेत, यावर लोकांचा संताप कसा उसळला, प्रशासनाने काय भूमिका घेतली, आणि हो, सध्या या तपासाचं काय स्टेटस आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात होते यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातून. हा एक आदिवासी बहुल पट्टा आहे आणि इथल्या वेगवेगळ्या गावांमधून एकामागोमाग एक तरुण मुली गायब व्हायला लागल्या. आता 1-2 घटना असत्या तर वेगळी गोष्ट होती, पण हे तर एक प्रकारचं चिंताजनक सत्रच सुरू झालं होतं. आता बघा, अनेकदा अशी प्रकरणं स्थानिक पातळीवरच कुठेतरी दाबून टाकली जातात, पण इथे तसंच झालं नाही. कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यांनी पुढे येऊन जे आरोप केले त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यासमोर आलं. प्रफुल्ल चव्हाण यांनी जो दावा केला तो खरंच खूप स्फोटक होता. ते म्हणाले की हे प्रकरण फक्त मुली पळून जाण्याचं किंवा बालविवाहाचं नाहीये, याच्या मागे मानवी तस्करी आहे, आणि त्यांनी लव्ह जिहादचा अँगल असल्याचाही संशय व्यक्त केला. आता लव्ह जिहाद हा एक वादग्रस्त शब्द आहे, जो काही विशिष्ट गटांकडून वापरला जातो. त्यांच्या आरोपानुसार प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्या धर्मातील महिलांचं धर्मांतरण करण्याचा हा एक कट असतो. चव्हाण यांच्या या आरोपामुळे या प्रकरणाला एक खूपच गंभीर वळण मिळालं. बरं, चव्हाण यांनी फक्त आरोपच नाही केले तर काही मुद्देही मांडले. त्यांचं म्हणणं होतं की गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 34 मुलींना एक तर प्रेमाचं आमिष दाखवून किंवा सरळ सरळ फसवून पळवून नेलंय. आणि इतकंच नाही तर त्यांना तेलंगणासारख्या शेजारच्या राज्यांमध्ये विकलं जातंय, असाही गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला. या सगळ्याला पुरावा म्हणून त्यांनी एक ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली आणि त्यांचा दावा आहे की त्या क्लिपमध्ये मुलींची विक्री आणि पैशांच्या देवाणघेवाणीबद्दल बोलणं आहे. या गंभीर आरोपांनंतर पोलिसांचं लक्ष साहजिकच एका व्यक्तीकडे गेलं, ज्याला या सगळ्या रॅकेटचा मास्टरमाइंड किंवा सूत्रधार मानलं जातंय. तर पोलिसांच्या रडारवर आलेत मजहर कुरेशी आणि त्याची पत्नी कल्याणी. आता हा जो मजहर कुरेशी आहे त्याचा रेकॉर्ड काही चांगला नाहीये. त्याच्यावर रेती तस्करी, गोवंश तस्करी, जुगार चालवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. आणि त्याची पत्नी कल्याणी हिच्यावरही जालन्यात एक गुन्हा दाखल आहे. इतकंच नाही तर ती उज्जैनच्या तुरुंगात शिक्षा भोगूनही आलेली आहे. पोलिसांनी आता या दोघांनाही ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू आहे. आता ही बातमी जशी पसरली तसा राळेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला. आणि हा राग फक्त घरात बसून व्यक्त झाला नाही, तो थेट रस्त्यावर उतरला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप यांसारख्या संघटना आणि त्यांच्यासोबत हजारो सामान्य नागरिक सगळे रस्त्यावर उतरले. त्यांनी थेट राळेगाव पोलीस स्टेशनवर एक विराट धडक मोर्चा काढला. त्यांची एकच मागणी होती,
आरोपींवर लवकरात लवकर आणि कडक कारवाई झाली पाहिजे. हा संताप फक्त मोर्चापुरता थांबला नाही. लोकांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण राळेगाव शहर बंद ठेवलं. आणि या बंदला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून हे स्पष्ट दिसत होतं की लोकांच्या मनात किती मोठी चिंता आणि आक्रोश आहे. आता लोकांचा हा वाढता दबाव आणि प्रकरणाचं गांभीर्य या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन सरकार आणि पोलीस यंत्रणा सुद्धा कामाला लागली. त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली. अगदी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातलं. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. ते म्हणाले की बघा, 1-2 मुलींची केस असती तर कदाचित तो त्यांचा वैयक्तिक विषय असू शकला असता, पण एकाच परिसरातून तब्बल 34 मुली गायब होणं ही खूपच गंभीर आणि चिंतेची बाब आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. यानंतर तर कारवाईला आणखी वेग आला. मंत्र्यांनी स्वतः सखोल चौकशीचे आदेश दिले. यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या की यामागे एखादी तस्करी टोळी आहे का, या अँगलनी तपास करा. इतकंच नाही तर जो मुख्य संशयित आहे मझहर कुरेशी, त्याची अवैध बांधकामं थेट बुलडोझर लावून पाडून टाकण्यात आली आणि सोबतच बालविवाह कायद्याअंतर्गत एका व्यक्तीवर गुन्हाही दाखल करण्यात आला. बरं, इतकी सगळी कारवाई झाली, पण आता या तपासाचं काय झालंय? मुलींचा शोध लागलाय का? पोलीस सध्या काय करत आहेत ते पाहूया. तर सध्याची अपडेट अशी आहे की पोलीस जवळपास 5 संशयितांची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम्स म्हणजे SIT स्थापन करण्यात आल्या आहेत. आणि आता या बेपत्ता मुलींना शोधण्यासाठी शेजारच्या राज्यांमध्ये पथकं पाठवण्याची तयारी सुद्धा सुरू आहे. पोलीस फक्त याच केसवर थांबलेले नाहीयेत, तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यात असे एखादं मोठं रॅकेट काम करते का, या दिशेनेही तपास वाढवला जातोय. आणि यामुळेच सगळ्यात मोठा प्रश्न जो शेवटी उरतो तो हाच आहे की यवतमाळमध्ये जे घडलं तो फक्त एक स्थानिक पातळीवरचा गुन्हा आहे की मग राज्यांच्या सीमा ओलांडून पसरलेल्या एका प्रचंड मोठ्या मानवी तस्करीच्या जाळ्याचं, म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटचं हे फक्त एक टोक आहे जे आपल्या हाती लागलंय. याचं उत्तर तर आता पोलीस तपासातूनच मिळेल. आणि त्याच उत्तरावर त्या 34 मुलींचं आणि त्यांच्या कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रोज असेच महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला देणार